नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नैना ही रामाला गोष्ट सांगत असते आणि तो आत्मा त्या रूममध्ये कसा आला याची हकीकत ऐकताच आता रामा घाबरते आणि रामा म्हणते की तिने कशाला जायचं तिथे. नैना म्हणते की आता तिला असं काय माहीत होतं तर. आणि त्यानंतर आता नैना म्हणते की मग मी त्या खुर्चीवर जाऊन बसले तर कसला तरी आवाज आला आणि तेवढ्यात आता त्यांना कसला तरी आवाज येतो तर दोघीही घाबरतात. रमाने आता तिचे हात चेहऱ्यावरती लावलेले असते आणि नैना म्हणते खरंच रामा इथून कुठून तरी आवाज येतो. दोघेही ओरडतात. तर अक्षय आता त्यांच्या सोफा सेटच्या मागे लपून तिथे आलेला असतो. रमा अक्षयला बघते आणि अक्षयला मारू लागते आणि म्हणते की कशाला तुम्ही इथे आलात. आणि ही नैना पण ना कसल्याही गोष्टी सांगते. तर अक्षय म्हणतो काय अगं नैना काय सांगत होतीस. तर आता नैनासुद्धा डचकते. इकडे आता देविकाच्या घरी नील हा आता देविकाच्या त्या रूममध्ये व्यायाम करत असतो आणि आता त्या व्यायामाच्या रूममध्ये व्यायाम करत असताना पाठीमागून आता माही तिथे येते आणि आता डंबेल्स उचलून आता झोपेच्या अवस्थेत व्यायाम करत असताना पाठीमागून माही तिथे येते आणि शेजारीच असलेली दोरी माही आता तिच्या हातात घेते. दोरी घेतल्यानंतर आता माही ही पाठीमागून येत आता नीलच्या गळ्यामध्ये दोरी टाकते आणि जोराने त्या दोरीने नीलचा गळा आवळते. नीलचा श्वास आता गुदमरलेला असतो आणि डंबेल खाली पडताच आता नील हा बेशुद्ध होतो. आणि त्यानंतर आता रमा म्हणजे माही ही आता नीलच्या समोर येते आणि नीलचा चेहरा हातात पकडत म्हणते की काय बोलत होतास मागाशी तू. माझा तुला काही उपयोगच नाही का. आणि आत्ता तर काहीच बोलत नाही आहेस तू. माही म्हणते की मला वाटतंय की माझा हा स्टंट तुला अजिबात आवडला नाही ना. आणि नीलचा चेहरा हातात पकडत आता माही म्हणते की तू काहीच बोलत नाही आहेस नील, प्लीज तू काहीतरी बोल ना. आणि माही म्हणते की तू माझ्या अक्षयचा फोटो जाळला आणि माझ्या अक्षयचा फोटो नाही ना माझ्याकडं, आता बोल तू आता. आणि त्यानंतर आता माही ही भानावर येते तर नील हा पाठीमागे माहीला बघतो. माहीच्या मनात तो विचार आलेला असतो नीलला आपण मारूनच टाकावेत. तेवढ्यात आता नील माहीला हाक मारतो. माही आता नीलसमोर येते आणि आता नील म्हणतो की माही काय झालं. तर आता माही म्हणते की तू ना खूप मोठी चूक केली आणि तुला याची शिक्षा मिळणार आहे. तर हसतच नील म्हणतो काय पुन्हा माझ्या प्रेमात पडणार आहेस की काय. आणि त्यानंतर आता नील हसतच म्हणतो की माही जग अजून तू बघितलेलं नाही आहे, पण काही जरी झालं तरी हा नील तुझी साथ कधीच सोडणार नाही आहे. तर माही म्हणते की ओ नील असं आहे का. इकडे आता नैना ही खूप घाबरलेली असते आणि नैना आता रमाला म्हणते की रमा तू एक काम करतीस का, मला खूप भीती वाटते, तू आज रात्रभर माझ्याकडे झोपशील का. तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की नको नको, रात्रभर तू तिला अशा स्टोऱ्या सांगतील आणि ती अजून घाबरेल, नको नको चल रमा. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की माझी आई आहे ना नैना, तसे ही शशिकांत मुकदम नाही आहे, तू झोप माझ्या आईकडे. असे म्हणत रमाचा हात धरून अक्षय रमाला घेऊन जातो. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला घेऊन जाताच आता नैना खूप गडबडलेली असते आणि म्हणते की या अक्षयने काही ऐकलंच नाही. तर तेवढ्यात दरवाजा उघडून सीमा तिथे येते आणि नैना म्हणते की काकू मी खूप ट्राय केला पण अक्षय रमाला घेऊन गेला. तेव्हा आता सीमा म्हणते की थांब तू काही काळजी करू नकोस, मी अशी शक्कल लढवली ना तर ते एकत्र येणारच नाही. तर नैना म्हणते काय केलं. इकडे आता रमा आणि अक्षय बेडरूममध्ये येतात. अक्षय आता रमाला बोलू लागतो. अक्षय म्हणतो की रमा अगं काय तुला सुद्धा काही कळत नाही का. ती नैना तुला कोणत्याही गोष्टी सांगतेस आणि रमा तू ते ऐकत बसतेस. अगं किती वेळ झाला, किती वाजलेत कळतंय का तुला. आणि अक्षय म्हणतो की तुला असं काहीच वाटत नाही आहे का, 8:30 वाजले की तुला लगेच झोप येते, तू आळस देऊ लागते आणि आज कशी एवढी खूप वेळ गती स्टोरी ऐकत बसली त्या नैनाची. अक्षय म्हणतो की त्या रमाला कोणीच नाही आहे तेव्हा ती वेळ काढत असते आणि तुला तुझी काळजी नाही आहे का. रमा म्हणते की अहो असं काहीच नाही आहे. तर अक्षय म्हणतो असं काहीच नाही आहे, मग कशी इतक्या वेळ जागलीस तू, तुला काही वाटतंय का. अगं इकडे मी किती वेळ तुझी वाट बघतोय. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की तुम्हाला झोप लागली होती तर तुम्ही का जागे राहिला, झोपून जायचं ना. तर अक्षय म्हणतो की वा रमा. आणि इकडे अक्षय म्हणतो की वा रमा तू तिकडे घाबरायचं, तिकडे गप्पा मारत गोष्टी ऐकत बसायचं आणि मी इकडे झोपायचं वा. तेव्हा आता रमासुद्धा अक्षयसोबत भांडू लागते. रमा म्हणते की यामध्ये सगळी चूक काय माझीच आहे का, काही जरी झालं तरी माझीच चूक, काही जरी झालं तरी मीच केलं. तर अक्षय म्हणतो हो तुझीच चूक आहे यात. रमाला आता राग आलेला असतो. बोट करत आता रमा म्हणते की बस झालं आता, मला तुमच्याशी ना बोलायचंच नाही आणि मला झोपू द्या.
असे म्हणत आता रमा रागाने बेडवरती जाते आणि कंबल घेऊन रागाने झोपते. अक्षय आता रमाकडे बघत असतो आणि इकडे आता अक्षयसुद्धा रागाने आता बेडवरती येतो आणि कंबल आपल्याकडे ओढत झोपतो. तेव्हा आता रमा इकडे कंबल ओढू लागते तर अक्षय इकडे, आणि रमा कानाला लावून झोपते. तर इकडे आता सीमा म्हणते की नाही ना, बघ आता तू कशी त्यांची झोप उडते ते. आणि आता सीमाने काय केलं हे सगळं आता नयनाला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे नयना खुश होते. आणि तेवढ्यात आता घड्याळाचा गजर वाजू लागतो आणि तेवढ्यात आता अक्षयला जाग येते आणि अक्षय म्हणतो की रमा आता कशाला गजर लावला. तर आता मोबाईल बघत रमा म्हणते की मी नाही लावला गजर, मला काय माहिती कोणी लावला तो. दोघेही आता उठून बसतात आणि अक्षय म्हणतो की कोणी गजर लावला. रमा म्हणते मी नाही लावला, मला काय माहिती. अक्षय उठून बसतो आणि त्याचा मोबाईल आता रमाच्या कानाला लावत म्हणतो बघितलं का माझ्या मोबाईलमध्ये आहे की गजर नाही. रमासुद्धा आता तिचा मोबाईल अक्षयकडे देते आणि म्हणते बघितलं का माझ्याही मोबाईलमध्ये रिंगटोन नाही वाजते. अक्षय म्हणतो की मग गजर कुठून वाजतोय. त्यानंतर आता रमा आणि अक्षय दोघेही म्हणतात की चला आता आपण शोधूयात आणि दोघेही उठून इकडे तिकडे गजर कुठून वाजतोय हे बघू लागतात. दोघांनाही आता काहीच कळत नसतं. रमा म्हणते की असं कसं गजर कुठून वाजतोय तेच काही कळत नाही आहे. अक्षयसुद्धा आता सगळीकडे बघत असतो आणि त्यानंतर आता रमा ही गजर कुठून वाजतोय हे शोधत असताना पुन्हा आता रमा ही अक्षयच्या जवळ येते. रमा आता अक्षयच्या जवळ आल्यानंतर रमाची अक्षयला धडक बसते आणि त्या क्षणी आता रमा आणि अक्षय दोघेही आता बेडवर पडतात. तर प्रेमाने रमा अक्षयकडे तर अक्षय रमाकडे बघू लागतो. इकडे आता सीमा ही बाहेर नयनाला टाळ्या वाजून सांगत असते की बघ आता ना गजर कुठून वाजतोय आणि कुठे लपवला हेच त्यांना काही कळणार नाही आहे आणि बसले असतील आता ते गजर कुठून वाजतोय हे शोधत. असे म्हणत आता नयना आणि सीमा दोघीही आता हसू लागतात. हसतच आता नयना म्हणते की सीमा काकू तुम्ही खूप चांगली शक्कल लढवली आणि काही ना काहीतरी कामाला आलंच. तर आता दोघीही आता पुन्हा आवाजाचा कानोसा घेऊ लागतात. रमा ही आता अक्षयकडे बघत असताना इकडे आता रमाला पुन्हा आता दरवाजा कुणीतरी वाजवत असल्याचा आवाज येतो. तर रमा प्रेमाने अक्षयला म्हणते कुणीतरी दरवाजा वाजवतोय. तर अक्षय म्हणतो काय यार, एकतर हा गजर वाजतोय आणि आता कोणी झोपूनसुद्धा देत नाही आहे. त्यानंतर आता लगेच आता अक्षय हा दरवाजा उघडतो. अक्षयने दरवाजा उघडताच आता आळस देत आनंद तिथे आलेला असतो आणि लगेच आता आनंद हा अक्षयला म्हणतो काय यार कोण कशाला अलार्म वाजवताय तुम्ही. आणि अक्षय म्हणतो की अरे दादा आम्ही अलार्म वाजवत नाही आहे, कुठून वाजतोय तेच काही आम्हाला कळत नाही आहे आणि आम्ही ते घड्याळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे पण ते घड्याळ कुठे आहे ना आणि तो अलार्म कुठून वाजतं हे आम्हाला सापडलेलं नाही आहे. आणि अक्षय म्हणतो की आता काय करायचं आहे. तर आनंद म्हणतो चल अक्षय आपण शोधूयात आणि आनंदसुद्धा आता ते घड्याळ कुठून वाजतंय हे शोधू लागतो. आणि त्या आता घड्याळाच्या आवाजाने आई आजी आणि रमाकांतसुद्धा तिथे आलेले असतात त्यांच्या रूममध्ये येत. आता आई आजी आणि रमाकांत इकडे तिकडे बघू लागतात. आई आजी म्हणते की अरे कुठून अलार्म वाजतोय ते शोधा अगोदर. आजी आता कानाला हात लावत म्हणते की अरे शोधा कुठे येतो, मला खूप त्रास होतोय. तर आता अक्षय म्हणतो की आजी तू शांत राहा, मला कळतंय तुला आणि सगळ्यांनाच या रिंगचा त्रास होतोय तो. आणि त्यानंतर आता रमाकांतसुद्धा शोधू लागतो. आजी म्हणते की अरे असं काय करता, शोधा ना पटकन. इकडे आता सीमा ही कावरी बावरी झालेली असते. सीमा म्हणते की आता ना या घड्याळामुळे खूप गोंधळ झाला आहे आणि आता आपल्याला सांगावंच लागेल. तेवढ्यात आता सीमा तिची नजर त्या घड्याळाकडे गेल्याचे दाखवते आणि म्हणते की अगं बाई अरेच्छा, हे घड्याळ एवढ्या वर कसे गेले, आपण सगळे खाली झोपतो आणि एवढ्या वर घड्याळ कसे, यांना काही कळत नाही का. तेवढ्यात आता रमाकांत आनंदला म्हणतो ए बघतोयस काय, काढ ते घड्याळ. आणि आनंद आता खुर्ची घेतो आणि उंचावर ठेवलेली सीमाने ते घड्याळ काढू लागतो. आनंद आता ते घड्याळ त्याच्या हाताने बाजूला घेतो आणि त्याची रिंगटोन बंद करतो. सीमा म्हणते देते इकडे. तर सीमा ते घड्याळ घेते. तर आजी म्हणते की अरे यार हे घड्याळाची रिंगटोन कुणी वाजवली, तुम्हाला माहिती ना या घड्याळाची रिंगटोन कशाला लावायची, ती सकाळी गजर लावला तो तर तो संध्याकाळी वाजतो, तुम्हाला कळत नाही का. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आई
प्लीज अगोदर ते घड्याळ बाहेर घेऊन जा, मलासुद्धा माहीत नाही ते घड्याळ तिथे कसं गेलं ते, तेव्हा तू अगोदर प्लीज ते घड्याळ घेऊन बाहेर जा बरं. आई आजी आणि सगळेजण आता अक्षयचे बोलणे ऐकतात आणि अक्षय विचार करत म्हणतो की मला एक कळत नाही हे घड्याळ एवढं वर कसं गेलं. त्यानंतर सीमा डचकते आणि सीमा म्हणते की अगोदर मी ते घड्याळ बाहेर घेऊन जाते आणि सीमा पळतच आता बाहेर निघून जाते. आणि त्यानंतर आता आनंद हा टेबलवरती वस्तू बघू लागतो. तर आता अक्षय म्हणतो की दादा तू आता तुला काय करायचे ते सकाळी कर, जा बरं आता. आणि आनंद आता बाहेर निघून जाताच इकडे अक्षय आता दरवाजा बंद करून घेतो. अक्षय म्हणतो की काय गोंधळ केलाय आणि झोपसुद्धा झाली नाही, आता कसं झोपायचं ते. तर रमा हसू लागते आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की कधी झोप होणार काय माहिती आणि पटकन आता अक्षय कंबल घेऊन झोपतो. तर रमा हसू लागते आणि त्यानंतर सीमा पुन्हा दरवाजा उघडून आता अक्षय झोपला की नाही हे बघते. त्यानंतर हळूच अक्षय झोपल्यानंतर सीमा आता दरवाजा बंद करते. तर नैना म्हणते काकू हे झालं आजचं, पण दररोज आपण या दोघांना कसं थांबवणार आहेत ते ऐकून आता सीमा विचारात पडते. इकडे आता आई आजीने रमाला तिच्या बेडरूममध्ये बोलावलेलं असतं आणि सगळे डॉक्युमेंट्स चेक करून आई आजी म्हणते की रमा हे बघून घे. तर रमा म्हणते काय आहे. तर आता आई आजी म्हणते की अगं असं काय करतेस रमा, हे आपल्या कंपनीचं रिन्युएशन आहे, तू एज्युकेटेड आणि शिकलेली आर्किटेक्ट झालेली आहेस ना. आणि त्यानंतर आता रमा ही आई आजीकडे बघतच राहते. आई आजी म्हणते की अगं रमा अशी बघतेस काय, नुसती बघतच राहणार आहेस का. त्यानंतर आता रमा म्हणते हो हो बघते मी, मला थोडा वेळ द्या. आणि आई आजी म्हणते की ती दुसरीसुद्धा फाईल घेऊन जा. तर रमा आता दोन्ही फाईल घेऊन बाहेर जाते. आणि त्यानंतर आता रमा ही बाहेर येते आणि रमाने आता माहीला फोन लावलेला असतो. रमा म्हणते की माही मी तुला ती स्ट्रक्चर्स पाठवले ते बघितले का. त्यानंतर आता माही म्हणते की हे बघ यामध्ये मटेरियलमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन आहेस, त्यांना तू असं सांग. आणि त्यानंतर आता माही म्हणते कळते ना तुला मी काय बोलते ते. आणि त्यानंतर आता माही ही रमाला कसं करायचं ते सांगू लागते, पण रमाला ते खूप अवघड वाटत असतं. रमा म्हणते की माही मला हे खूप अवघड वाटतंय, तू त्यापेक्षा तू एक काम करतेस का, तू येतेस का इकडे. आणि तेवढ्यात आता माही विचार करते आणि माहीने विचार केलेला असतो की या निमित्ताने सगळ्यांना तरी भेटताही येईल, स्पेशली अक्षयला. त्यानंतर आता माही म्हणते ठीक आहे मी येते. पण आता माही म्हणते की कसं करायचं, मी तिथे आल्यानंतर तूसुद्धा तिथेच, म्हणजे नेमकं काय करायचं. रमा म्हणते की मी एक काम करते, मी तू आल्यानंतर बाहेर पडते, हा भाजीसुद्धा संपली, भाजी आणायची, आणि मग बाहेर गेल्यानंतर मी तुला भेटते. त्यानंतर मी तुझ्याजवळ भाजी देते आणि भाजी घेऊन तू जा, तोपर्यंत मी आईकडे जाते. आणि त्यानंतर संध्याकाळ होताच क्षणी मी येईन आणि तू बाहेर पड आणि मग तू जा, मी पुन्हा घरी येईल. तर आता विचार करत माई म्हणते ओके ठीक आहे. तर रमा फोन ठेवते. आणि त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी रमा ही तिचं आवरते. तर अक्षयसुद्धा आता कंपनीत जाण्यासाठी त्याचा आवरून बाहेर येतो. तेव्हा रमा आता अक्षयला थांबवत म्हणते की अहो टिफिन घ्या. आणि अक्षय आता डब्बा घेतो. तर रमा म्हणते की बरं आता दुपारी ह्या टिफिन खा, संध्याकाळी काय खाणार. अक्षय आता रमाला आपल्याकडे ओढतो. तर अक्षय म्हणतो की म्हणजे. तर रमा म्हणते की अहो संध्याकाळी भाजीला काही नाही आहे, मला येऊ देता का. तर अक्षय म्हणतो की चल मग. आणि त्यानंतर आता इकडे ठरल्याप्रमाणे माहीने पुन्हा 2 वेण्या घालून साडी घातलेली असते आणि रमासारखी हातात पर्स घेऊन आता माही ही बाहेर पडू लागते. त्याच वेळेस आता नील हा समोरच हॉलमध्ये चहा पीत बसलेला असतो आणि तो माहीकडे बघतो. आणि तेवढ्यात आता नील माहीला म्हणतो की माही मुकादमाच्या घरात चाललीस वाटतं. तेवढ्यात आता माही म्हणते की मी कुठेही जाऊ, तुला काय करायचं. त्यानंतर आता नील म्हणतो की त्याचं कसं आहे ना माही, हे बघ तू रमासारख्या 2 वेण्या घातल्या आणि साडी घातली ना, म्हणून तू रमा नाही होऊ शकत. माही आता नीलकडे बघू लागते. आणि मला माहिती आहे तू मुकादमांच्या घरी अक्षयला भेटायला चाललीस ना. नील म्हणतो की जा तू मुकादमांच्या घरी अक्षयला भेटायला, पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुला पुन्हा इथेच यावं लागणार आहे आणि तू माझ्या घरी तुला यावं लागणार आहेस, कळतंय का तुला, कारण तू माझी आहे. आणि तेवढ्यात आता देविका अशी हाक मारत रेवाची आई तिथे आलेली असते. आणि त्यानंतर आता देविकाला बघताच आता इकडे माही ही डोक्याला हात लावते आणि त्यानंतर आता काहीही न बोलता माही ही बाहेर निघून जाते. पण आता माही ही बाहेर निघून जाताच इकडे रमासुद्धा तिने मुकादमाचं घर अक्षयसोबत सोडलेलं असतं आणि भाजी आणायला रमा ही अक्षयसोबत गेलेली असते. त्यानंतर आता इकडे रमा ही भाजी मंडईत गेल्यानंतर भाजी घेते. तिकडे आता माही ही मुकादमाच्या घरी येऊन आता आई आजीचे
सगळे डॉक्युमेंट्स सगळे आर्किटेक्ट बघून आई आजीला आता माहीने व्यवस्थित सगळं काही मटेरियल वगैरे समजून सांगितलेलं असतं आणि ते बघून आता आई आजी खूप खुश झालेली असते। आई आजी म्हणते की हे बघ माही, मला आता असं वाटतंय की माझा सगळा बिझनेस तुझ्या हवाली तुझ्या हाती सोपवावा आणि मी निवृत्त व्हावं। आणि ते ऐकताच आता आई आजी म्हणते की हे बघ मला वाटतंय की तुला आता जास्तीत जास्त बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करावं म्हणून। तर आता माही ही आई आजीकडे बघते आणि विचार करते की मलासुद्धा इथेच राहायचं अक्षयच्या जवळ। पण त्याच वेळेस आता इकडे भाजी मंडईत गेल्यानंतर रमा ही भाजी घेऊन रस्त्याने जात असताना आता साई तिथे येतो आणि पटकन आता ऊन लागत असल्यामुळे साई त्याची छत्री आता रमाच्या डोक्यावरती धरतो आणि म्हणतो की मला माहिती आहे तू रमा नाही आहेस। आणि त्यानंतर आता इकडे छत्री धरताच आता साई म्हणतो की तू रमा आहे की माई आहे मला माहीत नाही, पण माणुसकी म्हणून मी छत्री धरू राहिलो आहे। आणि आता रमा ही साईकडे बघते तर तेवढ्यात आता आभ्या हा तिथूनच जात असताना आभ्याचे लक्ष आता साईने छत्री धरलेल्या आता रमाकडे जाते आणि दोघांनाही एकत्र बघत आता आभ्या विचार करतो की साई रमासोबत काय करतोय। आणि आता आभ्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता आभ्याला रमाचे सत्य समजलेले असते आणि नक्कीच साई आणि रमामध्ये काहीतरी घडत असल्याचे आता इकडे आभ्याच्या लक्षात येते। आणि साई आणि रमाची एवढी ओळख कशी हे देखील आता आभ्याला मोठं कोडं पडलेलं असतं। आणि जेव्हा आता आभ्या घरी जाणार तेव्हा तिथे माहीला आभ्या बघणार का, तर आता रमा आणि माही पुन्हा आता आदलाबदली होण्यासाठी जेव्हा आता इकडे इन होणार आणि इकडे आऊट होणार त्यावेळेस आता आभ्या हा पकडणार का हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।